उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, कारण की येऊन टेपलेल्या लोकसभा निवडणुकींच्या जागा वाटपेचा तिढा जो आहे तो उद्या सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे उपस्थित न राहता त्यांच्याऐवजी खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। ती म्हणजे एक म्हणजे जो जागा वाटपाचा तिढा आहे, आपण पाहिलं असेल तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यामध्ये जागा वाटपांवरून अजून देखील पेच निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर यावर एक निर्णय होण्याची शक्यता आहे। तर दुसरी गोष्ट अशी आहे की वंचित बहुजन आघाडी जी इंडिया आघाडीचा अजून देखील घटक पक्ष झाली नाही, मात्र वारंवार ठाकरेंच्या शिवसेनेकडून असेल किंवा संजय राऊत यांच्याकडनं वंचित बहुजन आघाडी हा इंडिया आघाडीचाच पक्ष घटक पक्ष आहे असं म्हटलं जात असलं तरी अधिकृतरित्या तरी देखील वंचित बहुजन आघाडी अद्यापही इंडिया आघाडीमध्ये सामील न झाल्यामुळे उद्या पुन्हा एकदा इंडिया आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा देखील निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आले होते। राजापूरमध्ये त्यांची जाहीर सभा झाली। शिवसंकल्प अभियानांतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघासाठी राजापूर येथे शिवसंकल्प अभियानांतर्गत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। याच ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले। सध्या लोकसभेच्या याच जागेवरून भाजप शिवसेनेत धुसफूस सुरू आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत, तर भाजप देखील मोर्चेबांधणी तयारीला लागलेले आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आजचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। एकनाथ शिंदे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबतच्या भूमिकेबाबत सर्वांचे लक्ष लागलेले आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीसाठी मंत्री संजय राठोड यांना विचारणा करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे। विद्यमान खासदार भावना गवळी यांची अँटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी मंत्री संजय राठोड यांच्या नावाचा विचार करण्यात आल्याची माहिती आहे। मिशन 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी महायुती तगडे आणि सर्वेमध्ये जे सामोर आहेत उमेदवार अशांनाच उमेदवारी देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यात संजय राठोड यांचं नाव सामोर असल्याचं समोर येतोय। त्याचबरोबर मंत्री संजय राठोड यांच्या नावावर मित्रपक्ष भाजपही अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे खासदार भावना गवळी यांच्या ट्रस्टला गेल्याच आठवड्यात आयकर विभागाने नोटीस बजावली होती आणि त्यानंतर त्या ट्रस्टचं खातंही सीज करण्यात आलं। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावरती आज आलेले आहेत। कोल्हापुरातल्या इचलकरंजी आणि हातकणंगले मतदारसंघाचा ते आज आढावा देखील घेणार आहेत। खरं तर उद्या 9 आणि 10 जानेवारी रोजी आदित्य ठाकरे यांचा देखील कोल्हापूरचा दौरा आहे आणि त्याच दौऱ्याच्या पूर्वीच आता श्रीकांत शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे। शिवाय आज त्यांनी मतदारसंघाचा या ठिकाणी दौरा देखील केलेला आहे। त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता श्रीकांत शिंदे हे धैर्यशील माने यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा करत असल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच त्यांनी आज केलेल्या दौऱ्याची आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवं ही मागणी जी आहे ती लावून धरलेले मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद ही काल सापडली आणि त्यानंतर ओबीसी समाजातून एक वेगळा सूर येऊ लागलाय। खरं तर ओबीसी समाजातील 12 बलुतेदारांचे नेते असलेले सोमनाथ काशीद यांनी आज असं वक्तव्य केले की आजपासून ओबीसी समाजाचे सर्वोच्च नेते म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बघणार। छगन भुजबळ हे आमच्यासाठी आजपासून ओबीसींचे सर्वोच्च नेते नसतील। त्यामुळे हा जो नवीन सूर ओबीसी समाजातून येऊ लागलाय त्याबाबत चर्चा होणार हे निश्चित। कोरेगाव भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची चौकशी होतीये। याआधी तत्कालीन जिल्हाधिकारी यांची चौकशी झाली होती, त्यानंतरून ग्रामीण एसपी आणि अधिकारी यांच्या खरं तर चौकशा झाल्या। आज पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांची चौकशी झालेली आहे। या चौकशीमध्ये प्रकाश आंबेडकरांना कोणत्या प्रश्नांवरती घेरलंय या संदर्भात प्रकाश आंबेडकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी याविषयी बोलण्यास खरं तर उत्तर देताना अनेक प्रश्नांची खरं तर उत्तरे दिली। तर दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की ही चौकशी आता कुठेतरी थांबण्याची शक्यता आहे आणि लवकरात लवकर याचा निर्णयही पुढे येईल असंही खरं तर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय। सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्याचा 3रा क्रमांक लागतो। आता हा बालविवाहांचा कलंक पुसण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युनिसेफच्या साहाय्याने पुढाकार घेतला आहे। बालविवाहांचं प्रमाण अधिक असलेल्या गावांची निश्चिती करण्यात आली आहे।
मध्य प्रदेश व गुजरात लगत असलेल्या धुळे जिल्ह्यातील गावांमध्ये बालविवाहांचं प्रमाण अधिक आहे। आता अशी बालविवाह होणारी 65 गावं निश्चित करण्यात आली आहेत। त्या ठिकाणी चॅम्पियन्स प्रोग्रामच्या माध्यमातून बालविवाह निर्मूलनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण या खात्यांमधील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती या चॅम्पियन्समध्ये करण्यात आली आहे। हे चॅम्पियन्स या गावांवरती लक्ष ठेवून राहणार आहेत व त्या ठिकाणी बालविवाह निर्मूलनासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। या चॅम्पियन्स प्रोग्रामच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील बालविवाहांचं प्रमाण कमी करण्यात यश येईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभमकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला आहे। वाशिम तालुक्यातील भटुमरा ते कुंडाळा झांबरे या रस्त्याचं काम मागील 2 वर्षापासून रखडलेलं असून त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या रस्त्याचं काम गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांना मिळालेलं असून त्यांनी हा रस्ता 2 वर्षापूर्वी खोदून ठेवला होता, त्यावर गिट्टी टाकली, मात्र त्यानंतर डांबरीकरण या रस्त्यावरती केलेलं नाहीये। भटुमरा गावाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे, त्यामुळे नागरिकांना याच रस्त्यावरनं जिल्हा मुख्यालयात यावं लागतं। विद्यार्थी असतील किंवा गर्भवती महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना दवाखान्यात यायचं असेल किंवा जिल्हा मुख्यालयात कुठल्याही कामासाठी यायचं असेल तर त्यांना हा एकमेव रस्ता आहे, त्यामुळे या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। खरं तर या रस्त्याचं काम हे फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालं होतं आणि ते फेब्रुवारी 2023 मध्ये संपणं अपेक्षित होतं। आता सध्या 2024 उजाडलेलं आहे, तरी सुद्धा कंपनीने हे काम केलेलं नाहीये, त्यामुळे नागरिकांनी आता रोष व्यक्त केलेला असून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार या संदर्भात त्यांनी तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत, तरी सुद्धा हे काम झालेलं नाहीये। म्हणून आता या गावातील नागरिक हे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। लोणावळ्यातील महाविकास आघाडीने मोदी सरकारच्या भारत संकल्प यात्रेला केला जाहीर निषेध। पर्यटन नगरीत भारत संकल्प यात्रा पोहोचताच महाविकास आघाडीने लोणावळा शहर यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून निषेध व्यक्त केला आहे। भारत संकल्प यात्रा या माध्यमातून मोदी सरकारची हमी या जाहिरातीवर नाराजी व्यक्त करत मोदी सरकार विरुद्ध घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे। हमी ही मोदी सरकारची नसते। हा जो कार्यक्रम चालला आहे तो सर्वसाधारण नागरिकांच्या खिशातल्या पैशातून चालला आहे, त्यामुळे यावर मोदी सरकारची हमी असं लिहिणं भारत सरकार किंवा केंद्र सरकार असं लिहायला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आहेत, उद्या नाही। जर सरकार गेलं तर या योजनांची हमी कोण घेणार? पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदी ही गेल्या 6 दिवसांपासून भेसाळतीये। अक्षरशः या नदीला पूर्णपणे हिमनदीचं स्वरूप आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। इंद्रायणी नदी गेले कित्येक दिवस प्रदूषित होतीये, मात्र याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रशासकीय अधिकारी दुर्लक्षच करत असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर अनेक सामाजिक कार्यकर्ते खरं तर या विषयी प्रश्न उपस्थित करतायत, मात्र अधिकारी त्याला केराची टोपली दाखवताना पाहायला मिळत आहेत। गेल्या काही दिवसांपासून या विषयावरती जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्यानंतर मंत्री असतील, ते या विषयावरती बोलतायत, मात्र याकडे संपूर्णपणे दुर्लक्षच होत असल्याचं पाहायला मिळत आहे। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन हे घेतलं जात असतं, मात्र कापसाला मिळणारा भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कापूस घरात साठवणूक करायला सुरुवात केली आहे। योग्य भाव मिळाल्यावर कापूस विक्री करणार असल्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे, परंतु कापसाला योग्य भाव कधी मिळणार याची खात्री कोणालाही नाही। गेल्या अनेक वर्षापासून कापसाला तोच भाव मिळत आहे, परंतु कापसावरील खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे। तसेच कापसाच्या बियाणं, फवारणी, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च हा मोठ्या प्रमाणात होत असतो, परंतु त्या प्रमाणावर कापसाला हमीभाव मिळत नसल्याने मात्र योग्य भाव मिळाल्यावरच कापूस विक्री करण्यात येईल अशी भूमिका आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे। गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस साठवणूक करून ठेवला होता, परंतु शेवटपर्यंत चांगला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना कमी भावात कापूस विक्री करावा लागला होता। तशीच परिस्थिती यावर्षी देखील उद्भवली आहे, परंतु यावर्षी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। शेतकऱ्यावरील संकटाची मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। एक संकट जाते तर दुसरं संकट शेतकऱ्यासमोर उभं राहत आहे। हळदीवर जे करप्या रोग आलेला आहे आणि या करप्या रोगातून हळद अद्यापर्यंत सावरत नाही। कसा माझा शेतकरी सावरतोय आणि त्याने रब्बी पिकामध्ये जे आहे तर हरभऱ्याची पेरणी केली आहे, मात्र हरभरा पिकावर देखील आता घाटे अळीचा प्रादुर्भाव आलेला आहे। या घाटे अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी जो आहे तर महागातल्या महागात औषधी फवारणी करतोय, मात्र काही केल्या हा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही। त्यातून या घाटे अळीतून कसे बसे वाचलेलं जे हरभरा पीक आहे या पिकावर आता वन्य प्राणी तुटून पडत आहेत।
त्यामुळे आता हे देखील शेतकऱ्यांसमोर संकट आहे आणि वन्य प्राणी जे आहेत तर अद्यापपर्यंत वन विभागाने बंदोबस्त लावलेला नाही, त्यामुळे शेतकरी आता चांगले चिंतेत सापडले आहेत. एकत्र दोन्ही संकट आल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. आता या हरभरा पिकातून कसं तरी उत्पन्न होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र आता हे हरभरा जे आहे पूर्ण हातचा गेलेला आहे. आता पुढचा जो हंगाम आहे हा नेमका सावरायचा कसा, यामध्ये खर्च करायचा कसा, असे अनेक प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यातील सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन हे वाशिम जिल्ह्यात घेतलं जातं. मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरात सातत्याने घट होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षीचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन लगेच बाजारात न आणता घरामध्ये साठवून ठेवलेलं आहे. मात्र आता 3 ते 4 महिने होऊन सुद्धा सोयाबीनच्या दरात वाढ झालेली नाही आहे. सध्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केल्यास यामध्ये 4,000 ते 4,500 रुपयापर्यंतचे दर हे सोयाबीनला मिळत आहेत. हे दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा सुद्धा कमी आहेत. यावर्षी केंद्र सरकारने सोयाबीनला 4,600 रुपये इतका हमीभाव जाहीर केलेला आहे, जो कमी असल्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर केंद्र सरकारने जे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठीचं धोरण आखलेलं आहे, त्यामुळेच सोयाबीनचे दर हे दबावात असल्याचं हे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. तर आता शेतकरी वाट पाहून आहेत की कधी एकदा सोयाबीनचे दर वाढतात आणि कधी त्यांना सोयाबीन विकता येतं. नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नांदेडच्या मुदखेड, धर्माबाद, अर्धापूर तसेच मुगट तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीवर करपाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पूर्वीच खरीप हंगाम वाया गेले असताना रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात अनेक रोगराईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पूर्वीच पीक विम्याच्या रकमा देखील काही ठिकाणी जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल असताना शेतकऱ्यांपुढे हे मोठं आव्हान उभं टाकलं आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून रब्बी हंगाम तसेच खरीप हंगामातील रकमा लवकरात लवकर अदा कराव्या अशी शेतकरी आता मागणी करत आहेत. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात येत्या 2 दिवसात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून जळगाव जिल्ह्यातील बोदवड, रावेर, सावदा यासह मुक्ताईनगर भागात रात्रीच्या सुमारास मध्यम ते काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. अचानक थंडीच्या दिवसात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून दुसरीकडे या अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा रब्बी हंगामाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले आहे. बोदवडसह परिसरात शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेल्या खरीप हंगामातील तूर पिकाला मोठा फटका बसला असून रब्बीचे गहू, हरभरा, मका यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा अवकाळी पावसाचा तडाख्यात शेतकरी सापडला असून ह्या भागातील तिसऱ्यांदा अवकाळी पावसाचे संकट हे शेतकऱ्यांवर ओढवल्याने शेतकरी हा हवालदिल झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे आणि आज सकाळपासून खामगाव शहर आणि तालुक्यामध्ये विजांचा गडगडाटासह मुसळधार पाऊस झालेला आहे. या पावसानंतर संपूर्ण जिल्हाभरातच हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारवा पसरलेला आहे आणि यामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजाराचं जे आहे प्रमाण वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे आणि या अवकाळी पावसामुळे देखील आता रब्बी पिकांचं मोठं नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. जालन्यात आधार ग्रुप आणि महात्मा फुले विचार मंच यांच्या सहकार्याने शहरातील एका सिनेमागृहामध्ये सत्यशोधक या चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट पाहण्यासाठी जालनेकरांनी एकच गर्दी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. सत्यशोधक या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची व्यक्तिरेखा साकारली आहे, तर सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा जयश्री देशपांडे यांनी साकारली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश जळमळकर यांनी केले आहे. या चित्रपटाचे आयोजन जालन्यात एका सिनेमागृहामध्ये केले असता हा चित्रपट पाहण्यासाठी जालनेकरांनी एकच गर्दी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. गँग ऑफ ट्रेकर्स पुणे यांच्या वतीने आयोजित गडकिल्ले सर करण्याच्या मोहिमेमध्ये वाशिमच्या मृदुला परळकर हिने सुद्धा सहभाग घेतला असून अवघ्या 5 दिवसामध्ये तिने 11 गडकिल्ले हे सर केलेले आहेत. या मोहिमेमध्ये मृदुला बरोबर तिचे आणखी देखील काही सहकारी होते, ज्यांनी शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देत ही मोहीम फत्ते केलेली आहे आणि इतरांना सुद्धा गडकिल्ले सर करण्यासाठीची प्रेरणा दिलेली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठाननिमित्त परभणीच्या उजळंबा गावामध्ये नागरिकांना घरोघरी जाऊन अक्षदाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 22 जानेवारी रोजी गावामध्ये कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यासोबतच गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तसेच रस्त्यावर फुलं टाकून सजावट केली जाणार आहे. यासोबतच गावातील नागरिकांना घरोघरी रांगोळी काढा असे देखील सांगण्यात आले आहे. गावामध्ये त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास शोभायात्रेचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे. गावातील नागरिक देखील या
सोहळ्यासाठी सज्ज झालेले असून सोहळ्यानिमित्त गावामध्ये सजीव देखावाचे सादरीकरण देखील केले जाणार आहे। एकंदरीतच पाहता रामलल्ला प्रतिष्ठानच्या मूर्ती प्रतिष्ठानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उजळंबा येथे नागरिकांच्या वतीने स्वागत केले जाणार आहे।